आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अवस्था करून ठेवली आमची. ते डास खाऊन टाकणार आम्हाला. ये इन्स्पेक्टर, ते डासांची काहीतरी सोय कर. आणि त्या वकिलाला बोलवायला आम्ही माणूस पाठवलाय. तू कुठे बघ. हो बघतो. हो वकील आला आला आला. ये आला. घेऊन आला का वकिलाला? अरे कुठं आहे तो वकील? त्याला आमचा जामीन करायला सांग लवकर. हो निघाले ते 2 तासात येत्याल. म्हणजे काय 2 तास इथं बसायचं का आम्ही? एक काम जर जमत ना तुला. इन्स्पेक्टर, भूक लागली आम्हाला. आमच्या जेवणाची व्यवस्था कर. चाल. हो डॅडी. हवालदार, डॅडीना जेवण दे. तुम्ही सगळे काय मजा घेता काय आमची? मला फक्त बाहेर येऊ द्या. तुमच्या आजच्या ठिकाणी बदल्या करतो ना, तुमच्या घरच्यांना मी सापडायचे नाही. तुम्ही काय झालं डॅडी? काय झालं? हे असलं जेवण जेवायचं का आम्ही? 2 तास झाले आमच्या मालकीनबाईंना आमच्यासाठी जेवणाचा डबा पाठवण्याचा निरोप द्यायला सांगितलं होतं आम्ही. काय झालं त्याच? आला 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 डब्बा आला गरमागरम. साहेब ते राहू द्या, बाहेर या तुम्ही इकडे. हा हे बघा, तुमचं नोकर भेटलेला बाहेर. म्हणलं मीच जाऊन देऊन होतो, है ना? इन्स्पेक्टर, लॉक पोबट आम्हाला जेवू दे. अहो डॅडी, किती काय तुम्हाला? हा? अरे हे सगळं काय तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी. मालनात त्याच्या हातचं लय दिवस झालं खाल्लेलंच नाही, पण आज ताव मारणार. तिला सांग डबा आमच्यासाठी आहे म्हणून. नाही नाही नाही, बरोबर आहे तुमच्यासाठी, पण तुम्ही खाऊ शकत नाही ना. जेलमध्ये असल्यावर बाहेरचं खायला परवानगी नाही ना. तुमच्या जेवणाची सोय ह्यांनी केली ना. ते न खाता हे घरातलं जेवायचं म्हणजे बरोबर दिसतं का? सांगा बरं. आमच्यासाठी आणलेला डबा आमच्याच पुढ्यात बसून जाणून बुजून खातोस तू. हे लक्षात ठेव. लय मागात पडणार तुला हे. हो इन्स्पेक्टर साहेब, भुकेनं पित्त उसर डॅडींचं. ते जेवण द्या त्यांना. भूक लागल्यावर चिडचिड करते. जेवण द्या. छत्री, अरे जेवण आण ना आमच्यासाठी. तिथं भुकेनं पोटात कावळे खोकला लागले. त्यात ते जेवण बघून तोंडाला पाणी सुटायला लागले. अहो इन्स्पेक्टर साहेब, अहो द्या की ते जेवण. खातील ते द्या. हे आमचा जीव गेला तरी असलं जेवणार नाही आम्ही. ठीक आहे, आता तुम्हाला जो उपाशी राहायचंय, आम्ही काय बोलणार. जरा दम धरा. काय आतड्याला जरा ताण पडू दे, सगळं जाईल आपण. डॅडी, मी काय म्हणतो, बसल्या बसल्या जरा आपण गप्पा मारूया का? हा, मला सांगा, आजच्या दिवसाकडून तुम्ही काय शिकलो? तुला आधीच ठेचायला पाहिजे होता हे. म्हणजे चुकीचं शिकला तुम्ही. हो डॅडी, जग आहे ना प्रेमाला जिंकायचं असतं, पण तुम्हाला तर भांडायचंच आहे. हा, तुम्हाला काय शिकायला पाहिजे होतं माहिती का? हेच, देव आहे ना, देव देव देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो. देवानं तुम्हाला 2 अन्नपूर्णा दिल्या होत्या, तर तुम्ही काय केलं? तिनं बनवलेलं जेवण कित्येक वेळा धुडकावून लावलं, त्याची कदरच केली नाही. आणि आता बघा, तुम्हाला जेवण मिळणं झाले, अशी गत झाली. सण करू, आम्ही सगळं सण करू. आणि वेळ आल्यावर असा फाना काढू का आमचं ईश तुझ्या अख्ख्या घरादाराला बर्बाद करून टाकल. डॅडी, हो जेव्हा तुम्ही खरंच भूक लागली तुम्हाला, वाईट जेव्हा म्हणजे बरं वाटलं. नाहीतर काय ना, मग तुमचा राग वाढणार, तुमची चिडचिड वाढणार. रागाच्या भरात तुम्ही लय चुकीच्या गोष्टी करता. नाही, आपण सावध केलं, तुम्हाला आधीच सांगितलं. रागाच्या भरात काय केलं तुम्ही? तुमच्या बायकोवर हात उचलला, तिला त्रास दिला, लहान बाळांचं नुकसान करायला बघितलं. या सगळ्या पापांची शिक्षा भोगताय तुम्ही. अहो, माझी बरबादी करायची सोडा, आधी तुम्हाला इथनं कसं बाहेर पडता येईल ना ते बघा. आम्ही आमच्या मनाला येईल ते करू. नको आम्हाला शहाणपणा शिकवू. ठीक आहे, राहिलं नाही शिकव छानपण, जेवण तर करून घ्या. अहो काय वाईट आहे त्या जेवणात सांगा बरं? इथल्या जेलमधली सगळी माणसं हेच जेवतात. जेवा बरं.
ए तुला काय आम्ही बाकीसारखं वाटलो काय? ए छत्री, अरे आण ना जेवण. आणतो की साहेब, आणू काय ह्यांच्यासाठी जेवण? हो मी कसं सांगणार, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. हो साहेब, अहो तुम्हाला मगाचपासून सांगतो राव, द्या की जेवण, ते खातील ते द्या. हे असलं जेवण आम्ही नाही खाणार. मग काय करणार तुम्ही या जेवणाचं? फेकून देणार का? डॅडी असं अन्न टाकायचं नसतं. तू कोण शिकवणार आम्हाला? आम्ही फेकणार. द्या जेवण. फेकून दाखवा. मग आता तुम्ही आहे आणि मी आहे. 1 2 बघा 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 बघा, या माणसाचा माज बघा. अहो पोलिसांसमोर जेवणाचं ताट फेकून दिलंय. कोण समजतोय स्वतःला? हे सगळं काय आहे जालिंदर निंबाळकर? तुम्हाला हे वागणं शोभतंय का? तुम्हाला पोलीस म्हणजे तुमच्या हाताखालचे नोकर वाटतायत का? तुमच्यावरती अनेक आरोप लावले गेलेत सर, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही तुमच्या 2 नातींचं अपहरण केलात, हे खरं आहे का? जालिंदर निंबाळकर, वाईट वेळ चालू झाली तुमची. दिवस भरले हा. आणि हे तर सुरुवात आहे. पुढं पुढं बघा काय अवस्था करतो तुमची. परत जर माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या नादी लागला तर तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही तुम्हाला. माझ्याशी लढायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची. जिंकणार तर मीच. हे शोभतं का तुम्हाला असं करायला? काय विचारलं आम्ही? हे योग्य आहे मला का? उत्तर द्या आम्हाला. काहीतरी उत्तर द्या. अरे काय करतेस माझ्या बघू. नाही नाही नाही, का? बाबू अरे काय झालं? थांब जरा. ही घे सामानाची यादी आणि मला सामान आणून दे. काय आता सामान आणायचं तुला? हे काय? खोबरं 5 किलो, खजूर, बदाम, खसखस. अरे काय एवढं कशाला सामान लागणार आहे? अरे दादा, बाळणपणानंतर बाईपर निम्मी होते असं मी आत्याकडनं 1-2दा ऐकलेलं. तर मग आता तिची पाठ भरून निघायला डिंकाचे लाडू करतात. तर मी म्हणत होते अक्कासाठी आपण लाडू करूया. हा, हे चांगलं सुचलंय तुला. मी लगेच आणून देतो. हा, राजू, काय ते सूर्याला लिस्ट दिलीस? हा दिली. दिल तो सामान आणून. हा ऐक ना, ते म्हणजे डिंकाचे लाडू करूच, पण आजपासून रोज अळीवाची खीर सुद्धा करून खाऊ घाल तिला. म्हणजे बघ, महिन्याभरात कशी तरतरीत होती आपली तेज. देऊया. अळीवाची खीर? डिंकाचे लाडू जमतात, खीर कशी करू?